नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? छानच राहा आणि माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज संगीता रेसिपीमध्ये मी काय दाखवणार आहे. आज इथं मस्त अशा बोरी घेतल्या होत्या, अगदीच छोट्या छोट्या बोरीने त्याचे छान असे काप काढून घेतलेले आहेत पहा, आणि पाण्यात अगदीच ठेवलेले आहेत. म्हणजे कसं आहे, आपल्या ह्या चकल्या अजिबात काळ्या पडत नाही. त्याच्यानंतर मी एक टॅमॅटो घेणार आहे, हा सुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे पहा आपल्याला. असं अगदी एकदम मस्त, जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढा मैत्रिणींनो करा. अगदीच आपल्याला टिफिनसाठी खास ही भाजी बनवायची आणि अगदीच झटपट तयार होणार आहे पहा. अगदी 5 मिनटाच्या आत ही भाजी मैत्रिणींनो तयार होते. टॅमॅटो अगदी छान पद्धतीने इथं चिरून घेतलेला आहे बरं का मैत्रिणींनो. चला त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईत आता आपल्याला टाकायचे तेल. तेल हे तुमच्या आवडीने टाका, याला काही तेल जास्त लागत नाही मैत्रिणींनो. थोडं तेल टाकलं तरी आपली भाजी अगदी छान अशी अप्रतिम होते आणि कमी साहित्यात अगदी चटमटीत अशी ही भाजी तयार होते. मग पहा, आता साहित्य तरी काहीच लागत नाही आणि भाजी तर आपली चटमटीत तर होणार आहे. त्याच्यासाठी मी आता टाकणार आहे याच्यात अगदीच थोडीशी जिरी आणि मोहरी, हे दोन्ही मिक्स आहे. जिरी मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यानंतर आपण जो टॅमॅटो चिरला आहे तो सुद्धा टाकून द्यायचा आहे. बघा, टॅमॅटोला अगदीच मैत्रिणींनो छान रंग येऊन द्यायचा. टॅमॅटो बी छान परतायचा, त्याच्यात अगदी कलर चेंज होतपर्यंत परतायचा. त्याच्यानंतर ह्या 3 मिरच्या घेतल्या होत्या, ह्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत पहा, संपूर्ण उभ्या कट केलेल्या, ह्यासुद्धा मी याच्यात टाकल्यात. अगदी थोडक्या सामग्रीमध्ये, घरातल्या सामग्रीमध्ये ही भाजी आपली तयार होती. एवढं काही त्याला लागत नाही. चला, मिरच्या टॅमॅटो अगदी दोन्ही मस्त हलवून घेऊया बघा परतून. अगदी मिरच्या तर जळायला नाही पाहिजे आणि व्यवस्थित परतल्या बी पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला त्या परतून घ्यायच्यात पहा. अगदी छान पद्धतीने परतल्यात मैत्रिणी. त्याच्यात आता टाकूया थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर म्हणजे थोडासा चटका, कोथिंबीरीचा चटका थोडासा टाकायचा, म्हणजे आपल्या भाजीला अगदीच अप्रतिम अशी चव येते. त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहे पहा, उगाच अर्धा चमच्याला कमी असा हा धना पावडर आणि थोडीशी हळद चिमूटभर, जास्त बी नाही, फक्त रंग आला पाहिजे एवढीच हळद टाकायची. रंग अगदी छान आलेला आहे पहा मैत्रिणी. थोड्या हळदीमध्ये सुद्धा रंग अगदी अप्रतिम येतो. आता ह्या चकल्या अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि ह्या तेलात अशा टाकून द्यायच्या. पाण्याचा एकही थेंब यूज नाही करायचा मैत्रिणी. म्हणतात ना, बिगर पाण्यावर आपल्या ह्या चकल्या झाल्या पाहिजे, चव बी खूप अप्रतिम लागते. बिगर पाण्याच्या केल्या की त्याला चव अजूनच छान लागते. चला आता ह्या परतून घेऊया मस्तपैकी. चौखून परतून घ्यायच्या की टॅमॅटो, ते धना पावडर वगैरे संपूर्ण आपल्या चकलीला लागलं पाहिजे बरं का. हे बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण हे परतून घेणार आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठही जास्त टाकायचं नाही. घाईच्या कामाला मैत्रिणी असं हा तुम्ही म्हणतात ना, बोरी चकली बटाटा नक्कीच करून पहा. खरंच खूप छान लागतो खायला आणि चवदार बी. तुम्ही तसा जरी खाल्ला ना तरीही तो अप्रतिम लागतो. चला आता संपूर्ण हलवून घेऊया. त्याच्यावर 1 मिनटभर झाकण ठेवूया आपण. 1 मिनटानंतर आपल्याला पुन्हा पाहायचं आहे, एकदा चेक करायचं आहे आपला हा बटाटा की झाला आहे की नाही. हे बघा, अजून थोडी बाकी आहे. अगदीच म्हणतात ना 50-60% तो शिजलेला आहे, अजून थोडी बाकी आहे. चला एकदा खालवर करून घेऊया. आणि भाजी एकदा आपण टाकली की आपल्याला एकदा दोनदा बघायलाच लागते, खालवर करायच लागते. त्याशिवाय भाजी आपल्याला समजत नाही लगेच आपली झाली काय. अजून थोडीशी बाकी आहे मैत्रिणी. पूर्ण भाजी मी अशी खालवर करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवायचे पहा. 1 मिनटानंतर पुन्हा पाहायचे की आपला बटाटा अगदी छान, ही चकली शिजून तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी टिफिनसाठी रेडी झालेली आहे. खायला बी अप्रतिम आणि चव बी खूप छान लागते. चपातीबरोबर तर अप्रतिम अशी ही भाजी लागते. हे बघा, मस्त शिजलेलं आहे, अगदी पूर्णागत चकली शिजलेली आहे. भाजी एकदम रेडी झालेली आहे मैत्रिणी. तुम्हाला आजचा हा भाजीचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच संगीता रेसिपीला नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा मैत्रिणी. चला आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी घेऊन. बाय.